नमस्कार, मी वैष्णवी आपलं सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनल वैष्णवीज रेसिपीमध्ये। आज आपण बनवूया पारंपरिक विदर्भ पद्धतीचं अतिशय चविष्ट आणि झणझणीत असं डाळ वांग्याची भाजी। रेसिपी अतिशय सोपी आहे, झटपट बनते, शिवाय खूप चविष्ट देखील लागते। अशा झणझणीत आणि चमचमीत रेसिपी पाहण्याकरिता वैष्णवीज रेसिपीला नक्की सबस्क्राइब करा, तसेच बाजूची बेल आयकॉन देखील क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील। सर्वात आधी कढईमध्ये 2 पळी तेल घेतलेलं आहे। तेल तापलं की अर्धा चमचा जिरं टाकूया। एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे, यात टाकून देऊया। कांदा तेलात छान परतून घ्यायचा आहे। कांदा छान सोनेरी रंगावर परतून घेतला। यानंतर यात 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकूया। लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत तेलात परतून घ्यायचा आहे। 1 टोमॅटो बारीक चिरून यात टाकायचा आहे। टोमॅटो तेलात छान सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचा। त्यानंतर यात काही मसाले टाकूया। चवीनुसार मीठ टाकायचं, पाव चमचा हळद टाकूया, 1 चमचा यात लाल तिखट टाकून घेऊ। सर्व मसाले तेलात एकत्रित व्यवस्थित परतून घेऊया। त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे। गरम मसाला ऐवजी गोडा मसाला किंवा काळा मसाला देखील तुम्ही वापरू शकता। तुमच्याकडे जो मसाला अवेलेबल आहे तो यात टाका। या मसाल्यामुळे भाजीला रंग छान येतो आणि चवही छान लागते। टोमॅटो तेलात छान सॉफ्ट झालेला आहे। मसाले सुद्धा तेलात व्यवस्थित परतवून घेतले। आता यात 1 वाटी तूर डाळ टाकायची आहे। डाळ 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली। 15 मिनिटांसाठी भिजत ठेवली होती। डाळ मसाल्यांबरोबर एकत्रित करून घेऊया। ही जी डाळ आहे ती मसाल्यांबरोबर शिजवून घ्यायची आहे। डाळ भिजत घातल्यामुळे ती लवकर शिजण्यास मदत होते। 5 मिनिटे डाळ मसाल्यात शिजवून घेऊ। शिजवून घेताना अधूनमधून चमच्याने फिरवून घ्यायचं आहे। जर मसाले आणि डाळ तळाशी लागत असेल तर तुम्ही थोडे पाणी ॲड करून शिजवून घेऊ शकता। आता झाकून देऊन 2 मिनिटे मध्यम आचेवर शिजवायची आहे। 2 मिनिटांनंतर झाकण काढून पुन्हा चमच्याने फिरवून घेऊ। आता 5 ते 6 मीडियम आकाराचे वांगी आपण काप करून पाण्यात ठेवले होते। पाण्यात ठेवल्याने ती काळे पडत नाही, तर वांगी आपण पाण्यातून काढून यामध्ये टाकायचे आहे। आपल्या आवडीनुसार लहान मोठे तुम्हाला जसे हवे तसे वांग्याचे काप करून घेऊ शकता। वांगे डाळीसोबत मिक्स करून घेऊ। थोडे पाणी टाकून मिक्स करा। झाकून द्यायचं। डाळ आणि वांगी शिजवून घेऊया। आता अर्धा ग्लास पाणी ॲड करते। जर तुम्हाला रस्सा जास्त हवा असेल तर आणखी पाणी तुम्ही यात ॲड करू शकता। पाणी टाकून मध्यम आचेवर भाजी शिजवून घ्या। शिजवून घेताना अधूनमधून चमच्याने फिरवून घ्या, म्हणजे सगळं व्यवस्थित शिजल्या जाते। भाजी शिजून झाली की थोडी कोथिंबीर चिरून टाकायची आहे। मिक्स करून घेऊया। सर्वात शेवटी कसुरी मेथी हाताने अशी क्रश करून घालायची आहे। भाजी शिजून तयार आहे। गॅस बंद करायचा। चला तर चमचमीत आणि झणझणीत डाळ वांग तयार आहे। ही भाजी तुम्ही पोळी भाकरी आणि भातासोबत खाऊ शकता। तर कशी वाटली पारंपरिक पद्धतीची डाळ वांग रेसिपी? आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज करिता
वैष्णवीज रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।